मी वॅक्सिन निर्मिती क्षेत्रात काम करत असल्यामुळे आजकाल बऱ्याच लोकांचे फोन येतात. त्यांना कोरोना वॅक्सिन वेगवेगळ्या प्रकारच्या शंका असतात, म्हणून हा एक ऑडिओ बनवायचा प्रयत्न केला आहे. तर सगळ्यात पहिले आपण बघूया की व्हायरस म्हणजे एक खूप छोटी एंटिटी असते जी आपल्या शरीरात जाऊन आपल्या काही पेशींबरोबर स्वतःला जगवायचा प्रयत्न करते आणि अनुषंगाने आपल्याला आजारी पाडते. तसाच हा करोना व्हायरस. तर आता यात काय करावं आणि काय नाही हे जनरली सगळ्यांनाच माहिती. मास्क, सोशल डिस्टन्स आणि हँड वॉशिंग याला काही पर्यायच नाही, ते फॉलोच करावे. त्याच्याशिवाय दुसरा सध्या तरी काही पर्याय नाही आहे. आणि सगळ्यात आधी मी तुम्हाला रिक्वेस्ट करेल की कुठल्याही प्रकारच्या न्यूज चॅनलपासून सध्या किमान 15 दिवस तरी दूर राहा. जळलेली प्रेतं, कमी पडलेला ऑक्सिजन, संपलेलं रेमडेसिवीर हे दाखवायचं. मग त्यात व्हायरसचं म्युटेशन झालं हे दाखवायचं. किती तो निगेटिव्हपणा. सगळ्यात सोपं म्हणजे असं आहे की जे सायन्स आहे व्हायरसविषयीचं किंवा वॅक्सिनविषयीचं, ते सायंटिस्ट लोक, डॉक्टर लोक, वॅक्सिन निर्मिती कंपन्या यांच्यावर सोडून द्या. मीडियाकडून ते अजिबात शिकू नका. जर आयुष्यात पॉझिटिव्ह राहायचं आहे, स्वतःचं BP आणि हार्ट खराब नाही करायचं आहे, तर सगळ्यात आधी 15 दिवसासाठी न्यूज चॅनलपासून ब्रेक घ्या. तसंच व्हॉट्सअपवर येणारे वेगवेगळे फॉरवर्ड वगैरे ह्यापासूनही स्वतःला शक्य तितकं लांब ठेवा. आता वळूया व्हायरसकडे. जसं मी सांगितलं की व्हायरस एक छोटी एंटिटी असते आणि ते आपल्याला आजारी पाडते. तसंच व्हायरसचा हा नैसर्गिक स्वभाव आहे की तो म्युटेट होतोच. तो जेव्हा जेव्हा एका जनरेशनपासून दुसऱ्या जनरेशनकडे जातो, 100% चान्स असतो की तो म्युटेट होतो. आणि व्हायरस माझ्या मते तासाला किंवा त्यापेक्षा कमी वेळेत स्वतःला डबल करतो. म्हणजे काय, तो स्वतःचे जनरेशन बनवतो. तर विचार करा, हे म्युटेशन किती फास्ट असतील. तर आता म्युटेशन झालं म्हणजे आभाळ कोसळलं किंवा काही फार मोठं संकट आलं असं नाही. 100,000 म्युटेशन झाले, त्यातल्या आपल्याला किती धोकादायक आहे आणि आपल्या इम्युन सिस्टमला बायपास करून आपल्याला किती आजारी पाडतात तेवढंच बघितलं पाहिजे. तर म्युटेशन झालं ही न्यूज ऐकून लगेच पॅनिक होऊ नका. तो व्हायरसचा नैसर्गिक स्वभाव आहे. जसं एखाद्या बंधाऱ्याचं पाणी आपण अडवलं की ते पाणी कुठेतरी दुसरीकडे चर फुटते आणि तिथून व्हायला लागतं. त्यालाच व्हायरसही असाच असतो. त्याला तुम्ही रोखायचा प्रयत्न केला, तो स्वतःला जगवण्यासाठी म्युटेट होतो आणि त्या औषधापासून, त्या वॅक्सिनपासून, त्या इम्युन सिस्टमपासून वाचायचा प्रयत्न करतो. इतकं नैसर्गिक आणि स्वाभाविक आहे ते. जे या क्षेत्रात काम करतात त्यांना माहिती की म्युटेशन ही काही फार सिरियस गोष्ट नाही आहे. म्हणून म्युटेशनचा भाऊ करू नका. अमुक स्ट्रेन आली, तमुक स्ट्रेन आली, डबल म्युटेट आहे, ट्रिपल म्युटेट आहे, बिलकुल लक्ष देऊ नका. सायन्स हे सायंटिस्ट आणि डॉक्टरवर सोडून द्या. मीडियाकडून सायन्स शिकू नका. आता दुसरा मुद्दा सांगतो की वॅक्सिन म्हणजे काय असतं. वॅक्सिन हे एक वेगवेगळ्या पद्धतीने बनवलं जातं. त्याचे वेगवेगळे शास्त्र असतात. वॅक्सिन आपल्या शरीरात जातं. वॅक्सिन आपल्या शरीरात गेल्यानंतर शरीराला असा आभास निर्माण करतं की बाबा तुझ्याकडे हा अमुक टमुक व्हायरस आला आहे. मग आपल्या शरीराची नॅचरल इम्युन सिस्टम ट्रिगर होते आणि ती त्या व्हायरसच्या विरोधात अँटीबॉडी बनवायचा प्रयत्न करते किंवा अँटीबॉडी बनवते. जसं एखाद्या कुलपाला ती स्पेसिफिक चावी लागते, तसंच असतं की त्या व्हायरसला त्याच अँटीबॉडी लागतात. म्हणून आपण त्या व्हायरसचं एक वॅक्सिन बनवतो ज्याच्यात त्या व्हायरसला वीक स्वरूपात ठेवला जातो, जसं भारत बायोटेकचं आहे. किंवा आपण आपल्या देशात सिरमची परमिशन म्हणून सिरमचा म्हणूया, तर तो वीक व्हायरस जो बनवला जातो तो भारत बायोटेकची टेक्नॉलॉजी. सिरमच्या टेक्नॉलॉजीमध्ये तर पूर्ण व्हायरसमध्ये जे आपल्याला अपायकारक आहे एवढेच तत्त्व घेतले त्या व्हायरसच्या अंगातून आणि तेवढेच तुम्हाला टोचले जातात. तर ह्या दोन टेक्नॉलॉजीमधला हा बेसिक फरक आहे. तर टेक्नॉलॉजी बदलली म्हणून वॅक्सिन सुपेरियर होतं की नाही होतं हा वेगळा मुद्दा आहे. त्याच्यावर आपण नको जायला, ते फार डिटेल होईल. तर वॅक्सिन बेसिकली सांगायचा प्रयत्न हा आहे की वॅक्सिन म्हणजे तुमच्या शरीरात एक वीक केलेला व्हायरस किंवा त्या व्हायरसचे तुम्हाला आजारी पाडू शकणारे तत्त्व सोडले जातात आणि मग तुमची इम्युन सिस्टम ट्रिगर होऊन त्याची अँटीबॉडी बनवली जाते. तर पुढचा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की मग बरेच प्रश्न येतात मला आजकाल की मी एक डोस घेतला आहे,
2 घेणं गरजेचं आहे का, 2 डोसमधले अंतर किती असावे, मी वॅक्सिन घेऊन पण आजारी पडलो, आमचा अमुक टमुक नातेवाईक 2 डोस झाले होते तरी करोना झाला. तर आता एक एक प्रश्न बघूया. सगळ्यात आधी वॅक्सिन सगळ्यांनी घेणं गरजेचं आहे. आपल्या सरकारने काही वयाची अट ठेवलेली आहे, पण ते कालांतराने सगळ्यांना मिळणार आहे. वयाची अट ठेवणं स्वाभाविक आहे, कारण आपली लोकसंख्या जास्त आहे. सगळ्यांना एकत्र देऊन शॉर्टेज क्रिएट होईल ना, उत्पादन करणाऱ्यांना तेवढा पटापट तयार करता येणार आहे ना, सरकारला तेवढा वितरित करता येणार आहे. म्हणून स्टेज वाईज डिस्ट्रीब्युशन आहे. तर ज्याचं जसं एज बसेल, सरकार जसे नियम देईल तसे प्रत्येकाने वॅक्सिन घेणं गरजेचंच आहे. जे मिळेल ते घ्या. समथिंग इज बेटर दॅन नथिंग. आता आपण जाऊया की 1 डोस की 2 डोस. तर कसं असतं की आम्ही सायंटिस्ट लोक वॅक्सिनच्या वेगवेगळ्या ट्रायल करतो. त्याच्यात खूप साऱ्या ॲट्रिब्यूट्स लावले जातात. वयोगट, असलेल्या कोमॉर्बिडिटीज, मग त्यांना ते वॅक्सिनचं किती डोस द्यायचा, मग त्याच्यात वेगवेगळे व्हेरिएशन केले जातात. 1 ml, 2 ml, 0.5 ml असे. आणि मग त्याच्यातून बघितलं जातं की जास्तीत जास्त इफेक्टिव्ह अँटीबॉडीज कुठल्या डोसमध्ये येतात. त्याच्यानंतरचा टप्पा असतो की त्या अँटीबॉडीज किती दिवस टिकतात, किती दिवस काम करतात. मग त्याच्यावर ठरवलं जातं 1 डोस की 2 डोस. तर आत्ता देशात जे दोघं वॅक्सिन अवेलेबल आहे याच्यात आपल्याला 2 डोस घेणं गरजेचं आहे. हे दोघं डोसमध्ये किती अंतर असावं त्याचा पण एक सायंटिफिक रिसर्च असतो, जे इम्युनॉलॉजी किंवा मायक्रोबायोलॉजी किंवा मेडिकल फील्डमधले त्यांना ते कळेल. तर मग त्याच्यावरून आत्ता सुरुवातीला ठरलं होतं की एक 28 दिवसाचा गॅप असावा. हा वॅक्सिन टू वॅक्सिन वेगवेगळा असेल. आपल्या देशातल्या दोघं वॅक्सिनची वेगवेगळी मर्यादा आहे. तर मग हा रिसर्च आता ऑनगोईंग आहे. जनरली वॅक्सिन बनवायला आम्हाला सायंटिस्ट लोकांना 8 ते 10 वर्ष एवढा कालावधी लागतो. हे वॅक्सिन आम्ही 8 ते 10 महिन्यात बनवलं आहे. त्याच्यामुळे पूर्ण सर्वांगीण रिसर्च व्हायला वेळ लागेल. म्हणून सुरुवातीला कळालं होतं की 28 दिवसाचा असावा. कालांतराने कळालं की तो 7 ते 8 आठवड्याचा असावा. म्हणून सरकारने तशा नियमात बदल केला आणि तो 7 ते 8 आठवडे केला किंवा 5 ते 8 आठवडे केलेला आहे. त्यानुसार ज्या सरकारी आपल्याला गाईडलाईन येतील, सूचना येतील, त्याचं पालन करा. तर मग आता आधी नाही बदलवला नंतर बदलवला यांचं काहीतरी काळं वेळ चाललं आहे असं नाही. हा ऑनगोईंग रिसर्च आहे. 8 ते 10 वर्ष लागतात पूर्ण रिसर्च करायला. शास्त्रज्ञांनी इथे 7-8 महिन्यात ते वॅक्सिन देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याची फाईन ट्युनिंग अजून होत राहील. कुठलंही प्रॉडक्ट पहिल्यांदाच मार्केटला आलं आणि ते 100% रामबाण आहे असं नसतं. त्याच्या फाईन ट्युनिंग होतात. तर फार्मातले जे मित्र आहेत तिथं ते समजू शकतात की जनरेशन 1 अँटॅसिड, जनरेशन 2 अँटॅसिड, तसाच हा प्रकार आहे. म्हणून तो गॅप नंतर वाढवण्यात आला. कदाचित फ्युचरमध्ये अजून नवीन रिसर्च येईल आणि अजून तो वाढवण्यात येईल किंवा 2 डोसचे 3 डोस लागू शकतात. हा सगळा एक सायंटिफिक पार्ट आहे. त्याच्यात फार नको जायला. सांगायचा मुद्दा हाच की सरकारी सूचनांचं पालन करा. मग येतो मुद्दा की मी वॅक्सिन घेतलं तरी मी आजारी पडलो. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले सांगतो की 2 डोस सध्या तरी घेणं गरजेचं आहे. 1 डोस घेऊन तुम्ही सेफ नाही. 1 डोस घेऊन निश्चितच पॉझिटिव्ह होऊ शकतात. वॅक्सिन दिल्यानंतर बॉडीला अँटीबॉडीज बनवण्यासाठी 12 ते 14 दिवसाचा कालावधी लागतो. तर आज सकाळी 10 वाजता वॅक्सिन घेतलं आणि दुपारी 12 वाजेपासून मी मास्क काढून फिरू शकतो, अशा आविर्भावात फिरू नका. दुसरा डोस घेतल्यावरही तेवढाच कालावधी लागतो. तो वॅक्सिन घेतला आणि लगेच मी सेफ झालो असं होत नाही. दुसऱ्या लाटेत तोच सगळ्यात मोठा प्रॉब्लेम झाला. वॅक्सिन घेतला आणि लोक कॅज्युअल झालेत. 2 डोससुद्धा पूर्ण झालेले नाहीत. लोक मोठ्या आविर्भावात फिरायला लागलेत. तर वॅक्सिन घेतल्यावर 10 ते 12 दिवसाचा कालावधी जाणं गरजेचं आहे. त्यानंतरच अँटीबॉडी पूर्णतः बनलेल्या असतात. शिवाय दुसरा डोस रिक्वायर्ड आहे. 2 डोस घेतल्यानंतरच पूर्ण इम्युनिटी येते. आता मुद्दा असा आहे की 2 डोस घेऊनही काही लोक पॉझिटिव्ह झालेत. त्याच्यात पहिले सायन्स सांगतो आणि मग बाकीचा पार्ट येतो. कसं असतं की 2 डोस घेतल्यानंतर पूर्ण इम्युनिटी येतेच. शरीर अँटीबॉडी बनवतंच. पण कसं असतं, ज्याच्या त्याच्या बायोलॉजीनुसार ज्याची त्याची इम्युनिटी असते. जसं मी सांगितलं की अँटीबॉडी बनवायचं काम शरीराचं आहे. वॅक्सिन फक्त इम्युन सिस्टम म्हणजे अँटीबॉडी बनवायची रिॲक्शन बॉडीत सुरू करतं. पण त्या किती बनवायच्या आणि कुठल्या क्वालिटीच्या बनवायच्या हे बॉडीवर असतं. मग समजा तुम्हाला डायबेटीज असेल, काही कोमॉर्बिडिटीज असतील, दारू सिगरेटसारखे व्यसन असेल,
तर त्या अँटीबॉडीज कमी प्रमाणात किंवा कमी क्वालिटीच्या बनवू शकतात. म्हणून 2 डोस घेतल्यावर काही लोक आजारी पडत आहे. पण एवढं नक्की आहे की वॅक्सिन घेतल्यावर जरी त्यांना कोरोना झाला तरी ते व्हेंटिलेटरपर्यंत पोहोचत नाही आहे. सर्दी, खोकला आणि फार रेअर केसेस म्हणजे लाखात एखाद्या केसेसमध्ये हॉस्पिटल ॲडमिशन लागते. तर हा त्यामागचा मुद्दा आहे की वॅक्सिन घेतल्यावर तुम्हाला कोरोना होऊ शकतो. जसं मी सांगितलं, वॅक्सिन जरी प्रिव्हेंटिव्ह असलं तरी हे पूर्ण रिसर्च व्हायला वेळ लागणार आहे. एक घाईघाईत समथिंग इज बेटर दॅन नथिंग तत्वावर बनवणारं वॅक्सिन आहे आणि भारतातलेच नाही, जगातले सगळेच वॅक्सिन या तत्वावर बनलेले आहेत. कालांतराने 4-5 वर्षाने अजून आपल्याला 100% प्रिव्हेंटिव्ह वॅक्सिन मिळण्याचे चान्सेस आहे. शास्त्रज्ञ दिवसरात्र त्या दृष्टीने प्रयत्न करत आहेत. वॅक्सिन बनवताना कसं असतं की जसं एक युद्ध असतं की शत्रूच्या काय काय वीक पॉईंट आहे, शत्रूचे काय काय प्लस पॉईंट आहे, तो कसा अटॅक करू शकतो हे समजल्यावर आपण त्या अनुषंगाने आपले वेपन्स तयार करतो. तर हा कोरोना व्हायरस नवीन आहे, याच्यात पण असंच आहे. तो कसा अटॅक करू शकतो, काय सिम्पटम देतो, कसा आजारी पाडतो, हे सगळं समजून घेऊन त्याच्यावरती वॅक्सिन बनवावं लागेल. तर तुम्हाला आता कळलं असेल की त्याचे काही काही सिम्पटम्स तर आत्ता लक्षात आलेले आहेत. म्हणून वॅक्सिन घेतल्यावर माणसं इन्फेक्ट होतात याचा अर्थ वॅक्सिन इफेक्टिव्ह नाही असं नाही. त्याच्यावर रिसर्च व्हायला पूर्ण वेळ लागेल. जसं मी रिपीटेडली सांगतो आहे, 7 ते 8 वर्ष लागतात. हे 7-8 महिन्यात वॅक्सिन आलं आहे. पण हे वॅक्सिन घेतल्यानंतर तुम्ही निश्चितच हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होणार नाही किंवा व्हेंटिलेटरपर्यंत जाणार नाही याची गॅरंटी आहे. म्हणून मिळेल ते वॅक्सिन लवकरात लवकर घेणं गरजेचं आहे. हा झाला सायंटिफिक पार्ट. आता याचा पुढचा पार्ट सांगतो की बरेचदा काय होतं की वॅक्सिनच्या काही स्टोरेज आणि हँडलिंग कंडिशन असतात. जसं 2 to 8 डिग्री, -70 डिग्री आपण ऐकलं असेल. तर त्याची जी बेस्ट इफेक्टिव्हनेस असतो तो त्याच्यावर असतो. त्या टेम्परेचरला ते बेस्ट काम करतं. मग होतं काय की कंपन्या निर्मिती करतात वॅक्सिनची, त्या पूर्ण ते टेम्परेचर सांभाळतात. त्यांच्याकडे कोल्ड व्हॅन असतात. त्या कोल्ड व्हॅनमध्ये एक यंत्र प्रत्येक बॉक्समध्ये टाकलं जातं, त्याला आम्ही कोल्ड टॅग म्हणतो. ते त्या ट्रक्स आमच्यासारख्या निर्मिती कंपन्यांच्या फॅक्टरीतून निघाल्यावर डिस्ट्रीब्युटर, सब डिस्ट्रीब्युटर किंवा डॉक्टर किंवा वॅक्सिन सेंटर इथे जाईपर्यंत ते जे यंत्र आहे ते रेकॉर्ड करत असतं टेम्परेचर आणि ते एक प्रूफ देतं की जे आम्ही रेकमेंड केलं आहे ते टेम्परेचर आमच्या व्हॅनमधल्या बॉक्समध्ये मेंटेन झालं. प्रॉब्लेम होतो कुठे? वॅक्सिनेशन सेंटर, डॉक्टर किंवा डिस्ट्रीब्युटर, सब डिस्ट्रीब्युटर यांच्याकडे किती क्वालिटीचे फ्रीज आहेत, त्या फ्रीजला बॅटरी बॅकअप आहे का, त्या गावात लोड शेडिंग आहे का, त्या हाताळणाऱ्यांना त्या टेम्परेचरची पूर्ण ट्रेनिंग दिलेली का, हे सगळं कुठेतरी मेंटेन होत नाही आणि ते वॅक्सिन टोचलं जातं आणि मग दोष वॅक्सिनला दिला जातो की त्या वॅक्सिनने माझ्यावर कामच केलं नाही. तर त्याचं स्टोरेज टेम्परेचर वगैरे फार डेलिकेट गोष्ट असते. वॅक्सिन म्हणजे खूप नाजूक असतं, त्याला जराही त्याच्या स्टोरेज कंडिशनच्या बाहेरचं वातावरण चालत नाही आणि ते तिथेच मेंटेन हवं. तर असे काही प्रॉब्लेम आहेत ते अवॉइड झाले पाहिजे. तेवढी सक्षम आपली यंत्रणा नाही आहे आता काही अपरिहार्य कारणामुळे, पण त्याच्यामुळेच बरेचदा प्रॉब्लेम होतो की वॅक्सिन घेतलं तरी ते काम करत नाही किंवा कमी प्रमाणात काम करतो. असा हा एक छोटासा प्रयत्न केला आहे वॅक्सिन आणि व्हायरस संदर्भातले काही डाऊट क्लिअर करायचा. तरी बॉटम लाईन म्हणून शेवटचं एकच सांगेल की सायन्स हे सायंटिस्ट आणि डॉक्टरवर सोडून द्या. उगाच अभ्यास करू नका. सरकारने ज्या काही तत्वावर मान्यता दिलेली आहे, जे मिळेल ते वॅक्सिन लवकरात लवकर घ्या. नाहीतर ही पहिली लाट, दुसरी लाट, तिसरी लाट येतच राहील. बरं, अजून एक मुद्दा राहून गेला. त्याच्यात असं आहे की पहिली लाट छोटी होती आणि दुसरी मोठी. तुम्ही जगाचा अभ्यास केला तर प्रत्येकीकडे दुसरी लाट ही मोठीच होती. आता यामागचं कारण काय? तर एक कारण आहे की व्हायरस बदलला. जसं आपल्याला व्हायरसची सवय होती तशी व्हायरसलाही आपली सवय होती आणि त्यालाही कळतं की अरे हा आपल्याला मारण्याचा प्रयत्न करतो आहे, आपण थोडं असं बदलूया म्हणजे आपण जास्त दिवस टिकू. त्याच्यामुळे तोही थोडा ॲग्रेसिव्ह होतो आहे. आणि सगळ्यात मोठं कारण म्हणजे पहिल्या लाटेच्या वेळेस आपला देश पूर्ण लॉकडाऊनमध्ये होता. 90% लोकं ही लॉकडाऊनमध्ये होती. फक्त इसेन्शियल सर्व्हिसेसची लोकं बाहेर होती. आता कमीत कमी 40% लोकं बाहेर आहे. महाराष्ट्रात समजा कडक निर्बंध आहे, पण बाकी देशात तर निर्बंध जवळपास नाही आहेत. त्याच्यामुळे कनेक्टिव्हिटी जास्त आहे आणि त्याच्यामुळे स्प्रेड पण जास्त आहे. तर पहिल्या लाटेशी दुसरी लाट कम्पेअर करू नका. आणि हा काही क्रिकेटचा स्कोअर नाही आहे रोज किती मेले, किती वाचले, कुठला ऑक्सिजन संपला, कुठलं रेमडेसिवीर संपलं बघत बसायचं.
घरी राहा, सुरक्षित राहा, सरकारने दिलेल्या नियमांचं पालन करा आणि लवकरात लवकर जसे एलिजिबल व्हा तसे वॅक्सिन घेऊन टाका. डायबेटिक जर आपले आईवडील असतील तर माझी हात जोडून विनंती, लवकरात लवकर वॅक्सिन द्या. थोडे बहुत साईड इफेक्ट सगळ्यांचेच होतात. अगदी सिट्रिझिन क्रोसिनच्या गोळीचेही साईड इफेक्ट आहे, पण बरं होण्यासाठी ते घेणं गरजेचं असतं. लवकरात लवकर घ्या.